नमस्कार, मी सविता मिटकरी. सविता ब्लॉग्समध्ये साहित्य, कला, लेखन, कविता आणि चारोळी यामध्ये आपल्या सगळ्यांचं, माझे सबस्क्रायबर आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आजचा विषय मी येणार नव्हते, पण आपल्या श्रावण महिन्यातला आपल्या मैत्रिणींचा, आमचा सगळ्यांचा पहिला सण आहे नागपंचमी. आज नागपंचमीच्या दिवशी नागोबाला आपला आराध्य भाऊ समजून त्यांना त्यांच्या वारुळात जाऊन पूजा केली जाते. नागपंचमीच्या सणाला झोके खेळले जातात. महिलांचा आवडतीचा सण असतो. मस्त मेहंदी लावली जाते. खेळ खेळले जातात. हे असाच आजचा हा सण असल्याकारणाने म्हणून मी आज सकाळी ठरवलं आत्ता इतक्यातच, की बाबा हा ब्लॉग बनवून तुमच्यासाठी टाकावा. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. नाही आवडलं तरी काहीही हरकत नाही आहे. मला तुम्हाला एक टीव्हीवर गाणं दाखवायचं आहे. दोघी चित्रपटामधलं गाणं आहे. ना धू महानोरे हे कवी आहेत त्यांचे. खूप जुने कवी आहेत आणि सोनाली कुलकर्णी, सूर्यकांत आहेत बहुतेक जुने ॲक्टर. सूर्यकांत सर, सदाशिव अमरापूरकर त्या चित्रपटामध्ये आहेत आणि ते गाणं मला खूप आवडतं आणि मला ते तुम्हाला स्वतःहून सादरीकरण करायचं होतं. पण त्याची ट्युनिंग म्हणजे ट्यून पण मला मिळालेली नाही आणि गाणं मला लिरिक्स मिळाले नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला टीव्हीवर दाखवण्यात येतंय आणि आजचा दिवस त्याचा मानाचा दिवस आहे नागपंचमीचा. त्याच्यामुळे मी आज टीव्हीच्या मार्फत तुम्हाला मी ऐकवते गाणं. जर तुम्हाला गाणं आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि नाही जरी आवडलं तरी काही हरकत नाही आहे. येणाऱ्या गुरुवारी आपण दुपारी 12 वाजता नक्की भेटायचं आहे. आपल्या ब्लॉगमध्ये साहित्य, कला, लेखन आणि चारोळी आणि कविता याच्यामध्ये मी स्वतः लिहिलेला लेख आहे आणि एक छान कविता पण तुमच्यासाठी सादर केलेली आहे. पण येणार आता परवा गुरुवारी 12 वाजता नक्की चॅनलला भेट द्यावी ही विनंती. चला तर मी तुम्हाला एक गाणं ऐकवते, ते माझ्या म्हणजे टीव्हीवर ऐकवते. तुम्ही नक्की कान देऊन ऐका आणि तुम्हाला जर ऐकायचं असेल तर नक्की स्वतः जाऊन YouTubeवर हे गाणं सर्च करून नक्की ऐका. चला दाखवते मी तुम्हाला ते गाणं. मला खूप आवडलंय. बघा, तुम्ही सुद्धा बघा ते गाणं.
ऐकलं गाणं, माझे तर डोळे भरून येतात हे गाणं ऐकलं की. पण काय माहिती त्या चेहऱ्यावरच्या त्यांच्या भावना, त्यांचं हसणं, जुने कलाकारांचं डोळ्यातले भावना ह्या सगळ्या खूप अशा उमटून येतात. असं वाटतं की अरे, किती बोलतायत त्यांच्या भावना वगैरे आपलेसे वाटतात, आपले करून घेतात. आणि ह्याच गोष्टी आहेत त्या खूप माझा आज हलतोय हात थरथर कापायला लागलाय. हे गाणं ऐकवताना जरा हात अवघडला त्यामुळे. अ, हे जुन्या आठवणींना खरंच उजाळा देण्याचं काम आहे आणि सूर्यकांत, सदाशिव अमरापूरकर, परत अजून सोनाली कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन, किती साधं सिंपल राहणीमान, किती काही सांगून जातं. बोलके डोळे, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ह्या गाण्यातून खूप काहीतरी सांगून जातात. आपलेपणा वाटतो, जिव्हाळा वाटतो, भावाविषयी प्रेम वाटतं आणि ह्याच गोष्टी आहेत त्या ह्या गाण्यातून तुम्हाला सादरीकरण करून दाखवायचं होतं. पण मला लिरिक्स नाही मिळाल्या त्यामुळे मला गाता नाही आलं ते गाणं, नाहीतर मी गाणार होते तुमच्यासाठी खास. ठीक आहे. ऐकवलं तुम्हाला गाणं. तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि आज अ, अ, नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. श्रावण महिन्याच्या पण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या अ, येणाऱ्या गुरुवारी दुपारी 12 वाजता मी ब्लॉग घेऊन येते आहे. माझा स्वतःचा लिहिलेला आहे. अ, विषय पण छान आहे आणि कविता पण सादरीकरण केलेली आहे. नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर आवडत असेल तरच करा. कुणालाही जबरदस्ती नाही आहे. त्यामुळे याची सगळ्यांनी हे घ्या, की नाहीतर तुम्हाला वाटेल, की बाबा हे मी माझं आवड म्हणून मी हे चॅनल ओपन केलेलं आहे आणि माझा आवडीचा विषय मला मांडता येतो ह्या चॅनलवर आणि मी हे व्यक्त होऊ शकते ह्या चॅनलमार्फत, YouTubeमार्फत तुमच्यापर्यंत. म्हणून मी हे माझं YouTubeचं चॅनल खोललेलं आहे. त्यामुळे कुणालाही असं काही वाटून घेऊ नका, की अ, जर माझे विषय आवडत असतील तरच लाईक, शेअर आणि कमेंट करा. नाही आवडले तरी काही हरकत नाही आणि नाही सबस्क्राईब केलं तरी काही हरकत नाही. तर ठीक आहे, धन्यवाद. परत भेटूया येणाऱ्या गुरुवारी दुपारी 12 वाजता माझा लिहिलेला विषय घेऊन साहित्य सविता ब्लॉग्समध्ये. सविता मिटकरी, साहित्य कला लेखन, कविता आणि चारोळी ह्या चॅनलमध्ये भेटूया. थँक सो मच. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. काही चुकलं असेल तर खरंच क्षमस्व.